नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. फौजदारी संहितेमध्ये अत्यंत क्रांतिकारी असे 3 बदल म्हणजे 3 विधेयकं आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी काल लोकसभेमध्ये सादर केले. ही 3ही विधेयकं ही आता स्टँडिंग कमिटीकडे जाणार आहेत आणि म्हणून या विधेयकातले जे मूलभूत बदल आहेत ते मूलभूत बदल सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं काय परिवर्तन घडवून आणू शकतात यावरती आपण आज सोलापुरातनं चर्चा करतोय. माझ्यासोबत सरकारी वकीलही आहेत ज्यांनी प्रदीर्घ काळ असा फौजदारी वकिलीचा व्यवसाय केला आहे, तेही आहेत. आणि आत्ता जी तरुण पिढीचं नेतृत्व करतात ते बार काउन्सिलचे अध्यक्ष, अशी सगळी मंडळी आहेत. पण मुळामध्ये झालं असं की IPC आणि CRPCचा जो काही कायदा आहे तो कलोनियल आहे, वसाहतवादी आहे असं सांगत देशाच्या गृहमंत्र्यांनी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष्य विधेयक 2023 अशी 3 नवी विधेयकं काल संसदेमध्ये सादर केली. यामुळे होणार काय आहे तर भारतीय दंड संहिता 1860 तेव्हा बनलेला कायदा, गुन्हेगारी प्रक्रिया कायदा 1898 आणि भारतीय पुरावा कायदा 1972 हे 3 कायदे बदलले जाणार आहेत. म्हणजे 3 विधेयकं बदलली जाणार आहेत आणि त्या ठिकाणी 3 नवीन विधेयक येणार आहेत. आता हे कायदे इतिहास जमा होत असताना माननीय गृहमंत्री असं म्हणत आहेत की आमची भूमिका ही न्याय देण्याची आहे. शिक्षा आणि न्याय याच्यामध्ये फरक आहे आणि भारतीय संविधानाला जे अपेक्षित आहे तशा पद्धतीची प्रक्रिया आम्हाला करायची आहे आणि त्यासोबतच न्यायालयीन प्रक्रिया ही अधिक जलद व्हावी अशा पद्धतीचे हे बदल आहेत. अर्थात ते पोलीस तपासाच्या पातळीवरती तुमचा जो पहिला FIR रजिस्टर्ड होतो त्याही पातळीवरती आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. FIR केस डायरी, आरोपपत्र, निकाल हे सगळं डिजिटलाइज होणार आहे. प्रत्यक्ष शिक्षा होण्याचं प्रमाण हे 90% कसं जाईल, कारण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगतशील राज्यामध्ये तेव्हा गृहमंत्री असलेले श्री दिवंगत RR पाटील यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये कन्व्हिक्शनचा रेट हा केवळ 8% आहे. कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR दाखल करता येईल, तो नंतर संबंधित पोलीस स्टेशनला पाठवता येईल. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी अटकेची जबाबदारी घेतील. राजद्रोहाचं कलम वगळलेलं आहे पण राजद्रोहाच्या ऐवजी देशद्रोह अशा नव्या पद्धतीने येतो आणि झुंडशाही ज्या पद्धतीनं मॉब लिंचिंग होते आहे वेगवेगळ्या कारणावरून, तोही झुंडशाहीचा गुन्हा आता मृत्यूदंडासारखा आहे. 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करायचं आहे, चौकशी प्रक्रिया 180 दिवसात पूर्ण करायची आहे आणि बाकीचे सगळे मुद्दे सन्माननीय विधिज्ञ मंडळींनी हे वाचलेले असल्यामुळं मी आधी ओपनिंग रिमार्क्स त्यांचे घेतो आणि मग नंतर जसे तपशील आपल्या हातात येतील ते घेऊया. सो वकील साहेब, आधी तुमचा परिचय आणि मग तुम्हाला आत्ता हे जे 3 विधेयकं दिसत आहेत त्याबद्दलचं तुमचं प्राथमिक मत. मी घ्या सर तुमच्या हातात. ॲडव्होकेट धनंजय माने, सोलापूर. अतिशय क्रांतिकारी बदल या 3ही संहितेत केलेले आहे. IPCची सेक्शन एकंदरीत 511 कलम होते ते कमी 356 केलेले आहेत आणि अतिशय चांगला बदल त्यामध्ये केला की नवीन जे सेक्शन घातलेले आहेत, हिट अँड रन, त्याला 10 वर्षाची शिक्षा ठेवलेली आहे. अतिशय हे चांगलं कलम आहे आणि इतक्या दिवस काय होतं तर पळून जायचे आणि मॅक्झिमम पनिशमेंट 2 वर्ष. 8 माणसं खलास झाली तरी 2 वर्ष आणि 1 मनुष्य खलास झाला तरी 2 वर्ष. तर हिट अँड रन हे फार गंभीर. आता ज्यावेळी पूर्वी शेकडो वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी IPC तयार झाला त्यावेळी वाहनं फार कमी होती आणि आता वाहनांची संख्या ही अतिशय प्रचंड वाढलेली आहे. आपण रोज पेपरमध्ये बघतो हिट अँड रनचे हे ॲक्सिडेंट डेली आपण बघत असतो. काल सुसंगत असा हा बदल आहे, काल सुसह्य असा बदल आहे. त्याचप्रमाणे CRPC मध्ये सुद्धा जे बदल आहेत ते पण अतिशय चांगले बदल केलेले आहेत की 90 दिवसात चार्जशीट आणि पुढच्या 90 दिवसामध्ये एक्सटेन्शन करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मला जो वाटतो त्यातला आहे की आपल्या ज्युडिशियल सिस्टीममध्ये व्हिक्टीमला इतक्या दिवस काही जास्ती महत्त्व दिलं जात नव्हतं. आरोपीचा राईट प्रोटेक्ट केला जात होता, व्हिक्टीमचा नाही. आता याच्यात एक क्रांतिकारी बदल असा केलेला आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला एक वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करायची आणि तपासाची काय सुधारणा झाली आहे, काय प्रोग्रेस झालेला आहे त्या व्हिक्टीमला माहिती द्यायची. हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे विश्वास वाढायला मदत होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की लैंगिक अत्याचाराच्या खटल्यामध्ये जर ती मुलगी 18 वर्षाची आत असली तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिच्या घरी जाऊन जबाब घ्यावा आणि
महिला पोलीस अधिकारी पाहिजे आणि त्याचबरोबर तिच्या पॅरेंट्सना म्हणजे तिच्या आईवडिलांना किंवा पालकांना तिथं हजर राहण्याचा अधिकार हा फार मोठा दिलेला आहे. आणि भारतीय एव्हिडन्स ऍक्ट जे आपण पुराव्याचा कायदा म्हणतो त्यात जे बदल झालेला आहे, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झालेला आहे. म्हणजे पूर्वीचे जे हाताने कागद लिहायचे, नंतर त्याच्या नकला काढायच्या किंवा पूर्वी टाईप करायचे, आता ते सगळं जाऊन आता ज्यावेळी सर्व डिजिटलायझेशन होईल त्यावेळी अतिशय चांगल्या रीतीने हे होईल. आणि निकाल देण्याची प्रक्रिया ही त्यांनी टाइम बाउंड दिलेली आहे, 3 महिन्याच्या आत निकाल द्यायला पाहिजे. आता या मुद्द्यावरती मला जरा सरकारी वकील महोदय आहेत आपल्यासोबत, सर तुमच्या हातात पकडा. 2-3 मुद्दे आहेत की जे, कारण तुम्ही आता शासकीय अभिवक्ता असल्यामुळं तुम्हाला तर थेट ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्येच तुमचा थेट सहभाग आहे. खटल्याच्या सुनावणीला विलंब होऊ नये म्हणून ज्या खटल्यामध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा प्रकरणात केवळ घोषवारा पुरेसा आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ह्यामुळं किमान 40% जे कोर्ट केसेस आपल्याकडे कंपाईल होत जात आहेत, वाढत जातात दरवर्षी, ते प्रमाण कमी होईल. पण सोबत एकदा का तुम्ही सगळी सुनावणी तुमची प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतर 15 दिवसाच्या आत तो निवाडा यावा असं अपेक्षित आहे. आणि 15 दिवसानंतर तो जो काही निवाडा आहे तुमचा तो वेबसाईटवरती किंवा तत्सम जिथली कुठली माध्यमं असतील त्याच्यावरती तो उपलब्ध व्हावा अशा पद्धतीचं आहे. सोबत FIR रजिस्टर्ड झाल्यानंतर किती दिवसात तपास पूर्ण करावा, अर्थात 90 दिवसाचं तर पूर्वी ते बंधन होतं. ह्या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही ज्या वेळेला न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजात सहभागी असता सरकारी वकील म्हणून, काय बदल तुम्हाला दिसतोय आणि कसं ह्याकडे बघायचं? याच्यामध्ये मला असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला हे कायदे अस्तित्वात आले, असं इंडियन पिनल कोड आहे हातात घेऊन बसला तो 1860 सालचा कायदा आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आणि पुराव्याचा कायदा 1872. म्हणजे जवळपास हे इतके जुने कायदे या ठिकाणी अस्तित्वात होते आजपर्यंत. त्यावेळची वस्तुस्थिती, आजची वस्तुस्थिती याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तो काय फरक आहे साधारणपणे तुम्ही ज्या वेळेला बघता त्यावेळची लोकसंख्या असेल, त्यावेळची इन्व्हेस्टिगेशन मशिनरी असेल, त्यावेळची ज्युडिशियल सिस्टम असेल आणि आत्ता जे अत्याधुनिकीकरण झालेलं आहे, तसं त्यावेळेला TV सुद्धा नव्हते, टेलिफोन नव्हते. आता हे सगळे या डिजिटलायझेशनकडे आपलं हे जग चाललेलं आहे आणि क्राईम सुद्धा त्या माध्यमातून या ठिकाणी जगामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं हे जे कायदे होते ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल करणं असं अपेक्षित होतं. आता हे तुम्ही जे दोन्ही पुस्तक हातात घे, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973, एव्हिडन्स ऍक्ट 1872, इंडियन पिनल कोड 1860, तर ह्याचा आता ह्या नव्या बदलामुळे तुमच्या कामकाजात तुम्हाला काय 100% परिणाम होणार आहे. कारण पुन्हा त्याची बारकाईने आम्हाला त्याचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. कारण आता पूर्वीची न्याय प्रक्रिया जी होती ती अतिशय संत गतीने चालत होती आणि याच्यामध्ये त्या संत गतीच्या न्याय प्रक्रियेमुळं शिक्षा जी गुन्हेगारांना लागण्याचं प्रमाण होतं ते खूप प्रमाणात घटलेलं होतं. परंतु ते जर या ठिकाणी आता ह्या जलद न्याय प्रक्रियेमुळं, जे आता कायद्यामध्ये नवीन सुधारणा विधेयक आलेलं आहे, त्याच्यामुळे हे जलद न्याय प्रक्रिया होणार आहे याच्यामध्ये. तर फक्त मला एक याच्यामध्ये असं पण सांगावं असं वाटतं की माननीय निर्मला सीतारामन यांनी 7,000 कोटी रुपये जवळपास या डिजिटलायझेशन ज्युडिशियल सिस्टमसाठी केंद्र शासनाकडून मंजूर केलेले आहेत. तर त्याचा पुरेपूर उपयोग करून संपूर्ण भारत देशामध्ये याचं डिजिटलायझेशन होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचं इंटरनेटची सुविधा प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. नाहीतर आज नुसतं तरतूद झाली तर, परंतु त्या पद्धतीचं जर सोयी सुविधा उपलब्ध नाही झाल्या तर जलद पद्धतीनं आता प्रत्येक गोष्टीचं सांगितलेलं की व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, न्यायालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. तेवढं मनुष्यबळ आहे का? तेवढं मनुष्यबळ पण नेमणं गरजेचं आहे. तेवढ्या न्यायाधीशांची नेमणूक करणं गरजेचं आहे. तेवढ्या सरकारी वकिलांची नेमणूक करणं गरजेचं या ठिकाणी आहे. त्याशिवाय हे कायद्याची अंमलबजावणी करणं थोडं अवघड होईल असं मला वाटतं. एक मुद्दा आहे की केंद्र सरकारचं गेल्या 8-9 वर्षातलं जर कामकाज आपण बघितलं तर ज्याला सरप्राईज एलिमेंट आपण म्हणतो की कोणाच्याही ध्यानीमणी नसताना अचानक काही गोष्टी करणं. जसं आता लोकसभेचं हे जे अधिवेशन सुरू आहे, जसाही अविश्वासाचा ठराव त्याचं मतदान पार पाडलं, अचानकपणे हे कायदे आणले गेले, कुठेही त्याची चर्चा नव्हती. स्टँडिंग कमिटीकडे ते जातील, लोकांच्या त्याच्यातनं काही प्रतिक्रिया घेतल्या जातील, प्रत्यक्ष तो कायदा अस्तित्वात येईल. परंतु त्याची मांडणी करत असताना बार काउन्सिलचे अध्यक्षही आपल्याकडे आहेत. सर तुमचा परिचयही करून द्या. पण माननीय गृहमंत्री असं म्हणाले की आधीचे कायदे हे इंग्रजी सत्तेचे रक्षण करण्यासाठी होते आणि आत्ताचे जे काही बदल आहे ते भारतीय राज्यघटनेनं
प्रत्येक माणसाला दिलेले जे अधिकार आहेत त्याचं रक्षण करण्यासाठीचे म्हणून आहेत. सो इंग्रजी सत्तेचं रक्षण करणं आणि नव्या बदलामध्ये भारतीय राज्यघटनेतल्या अधिकारांचं रक्षण करणं ह्याकडे तुम्हाला काही विस्तृतपणे सांगता येईल? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, प्रेसिडेंट ऑफ बार असोसिएशन सोलापूर. आता 3 महत्त्वाच्या कायद्यामध्ये बदल होतोय आणि कालच ते विधेयकं मांडले गेले. कालानुरूप हे बदल अपेक्षित आहेत, परंतु मी ह्या बदलाचं खट्टामिट्टा अशा स्वरूपात स्वागत करतो. अच्छा, खट्टामिट्टा. फारसं कारण आत्तापर्यंत ज्युडिशरी सिस्टीम जी आहे ती चालत आलेली, जे सातत्यानं म्हटलं जातं की इंग्रजांनी सुरू केलेली व्यवस्था आहे आणि आत्ता कालानुरूप बदल केले पाहिजेत. आहे, बरोबर आहे, काही प्रमाणात बदल करणं अत्यावश्यक होतं, परंतु ते बदल करत असताना त्याच्यामध्ये आत्ता देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात परिपूर्णता आहे असं कुठं बिलकुल वाटत नाही. म्हणजे जसं आपल्याला कोणी म्हटलं की ह्यात काय तुम्हाला अजून परिपूर्ण? आणखीन बऱ्याच गोष्टी अपेक्षित आहेत की ह्याच्यामध्ये आणखीन व्यापक दृष्टिकोन असेल. क्राईममध्ये होणारे जे बदल आहेत, कारण पूर्वी होणारे जे क्राईम आहेत आणि आता होत असलेले क्राईम, ह्याच्यामधले देश पातळीवरचे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतील किंवा आर्थिक विभागातले असतील, तर ह्या गुन्ह्याबद्दलच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याविषयीचं फारसं लक्ष न देता ह्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीनं लक्ष घालून केवळ एक त्यांना सोयीचं राजकारण व्हावं किंवा ह्या राजकारत्यांना स्वतःच्या हितासाठी काही गोष्टी करता याव्यात ह्यासाठीच केलं की काय, असा एक संशय येण्याची शक्यता. ठीक. मला जरा वकील साहेब तुमचा परिचय द्या, पण मला जरा प्रॅक्टिकली ज्या अडचणी येत होत्या न्याय देण्यामध्ये आणि न्याय मिळवण्यामध्ये, तर ह्या बदलानंतर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या ओपनिंग रिमार्क्समधून मला ते अपेक्षित आहे की प्रॅक्टिकली ह्याचा काय उपयोग तुमच्या आशेला होईल आणि प्रत्यक्ष तुम्हाला कोर्टामध्ये कामकाज करत असताना? नमस्कार, मी ॲडव्होकेट रियाज शेख. मागील 16 वर्षापासून सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये विशेषतः फौजदारी प्रॅक्टिसमध्ये करतो, डिफेन्स काउन्सिल म्हणून. आता आपण जे सांगितलं की हे जे पूर्वीचे जे कायदे होते तर ते सगळे कायदे कालबाह्य होणार आहेत आणि आता नवीन 3 कायदे जे आहेत ते गव्हर्नमेंट जे आहे या ठिकाणी लागू करणार आहेत. मला यामध्ये असं ॲडिशन करावंसं वाटतं की सध्याचे जे कायदे आहेत हे पूर्णपणे कालबाह्य होणार नाही, का तर जे कायदे आता अस्तित्वात येत आहेत त्या असलेल्या कायद्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते घेतलेल्याच आहेत पूर्वीच्या, आणि आणि ज्या काही नवीन आहेत, आता आपण पाहतो की सगळ्यांकडे स्मार्टफोन आलेत आणि ह्या जगामध्ये सगळं काही स्मार्ट होतं आहे आता सध्या. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या कलमांच्या बाबतीत म्हणजे लोकांना न्याय मिळत नव्हता, आता फॉर एक्झाम्पल आता आपण जे सांगितलं की मॉब लिंचिंगच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत भारत देशामध्ये, तर त्या मॉब लिंचिंगच्या खटल्यामध्ये बऱ्याच वेळा जे कलमं लावली गेलेली आहेत ते बेलेबल स्वरूपाचे आहेत. म्हणजे एखादे घोडके येतात, कुणाला ते मारतात, त्या ठिकाणी मग ते रॉयटिंगसारखे कलम वगैरे लागतात, अनलॉफुल असेंब्ली वगैरे लागतं आणि त्यानंतर लगेच त्यांना जामीन मिळतो. परंतु जे विक्टीम असतात त्याच्यामध्ये तर त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळत नाही. परंतु आता जी नवीन जी सिस्टम या ठिकाणी लॉन्चिंग होत आहे तर त्यामध्ये ह्याची तरतूद चांगली केलेली आहे, त्याच्यामध्ये शिक्षा देखील गंभीर स्वरूपाची केलेली आहे. त्यामुळे ह्याला नक्कीच या ठिकाणी जे आहे लोकांना त्यामध्ये न्याय मिळणार. राहिला प्रश्न, आपण आणखीन एक बोलता बोलले की 0 FIRचा जो हा विषय आहे, तर 0 FIRच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी होऊ शकतात. का तर लोकांचा फायदा पण होऊ शकतो, परंतु किंबहुना याच्यामध्ये गैरफायदा पण जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. का तर आपण बऱ्याच वेळा पाहतो की 100%, का तर आता आपण पाहतो की सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी घटना घडते त्याच ठिकाणी फिर्याद द्यायला पाहिजे त्या पीडित मुलीने किंवा व्यक्तीने, कुणीही असो. परंतु आता जर आपण अशा पद्धतीने जर सिस्टम लावलं की ते कुठेही राहून ते फिर्याद दाखल करू शकतील तर त्याच्यामध्ये खोट्या फिर्यादीचं प्रमाण खूप मोठं होणार आहे. का तर बऱ्याच वेळेला लोकल पोलीस स्टेशनला किंवा लोकल ज्युरिडिक्शनमध्ये जर एखादी व्यक्ती जाते तर त्या ठिकाणी संबंधित पोलीस अधिकारी त्या ठिकाणी त्या लोकल लेवलला एक प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते पोलीस लोक इमिडिएट जाऊन ते खात्री करून जे आहे पुढच्या गोष्टीला किंवा FIRच्या बाबतीत पुढं लगेच त्यांनी कारवाई करू शकतात. परंतु जर आपण कुठेही राहून कुणी ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणा किंवा परराज्यातून म्हणा किंवा भारत देशातून कुठून जर अशा पद्धतीने जर FIR दाखल केली, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. वकील साहेब, धनंजय महाजन साहेबांना हा इतका गंभीर मुद्दा ते म्हणतायत की अशा पद्धतीनं मिसयूज सुद्धा होऊ शकतो. अर्थात पूर्वी झाला नाही असं मला म्हणायचं नाहीये. प्रॅक्टिकली आत्ता हे जे काही बदल आहेत हे मिसयूज सहित तुमच्या स्वतःच्या कामकाजामध्ये काही बदल घडवतील असं मला वाटतं? 154 कलमाचं FIR जे आपण घेतो
की पूर्वीपासून असं आहे की आउटसाईड जर ज्युरिडिक्शन दिलं राईट तरी तिथं रजिस्टर करावी आणि ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा घडला आहे तिकडं पाठवावी. आता इथं सुद्धा विदिन द स्टेट असं लिहिलेलं आहे, म्हणजे कुठं केरळला महाराष्ट्रातली फिर्याद देऊ शकणार नाही ते तिथं. आणि एक ह्याच्यातलं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे आमच्या अक्कलकोट तालुक्यातले काही लेबर लोकांना वडूजला बॉन्डेड लेबर म्हणून ठेवलं होतं वीटभट्टीवर, आणि त्यांना तिथं सोडतच नव्हते. तुमचं व्याज आहे व्याज आहे व्याज आहे. मग त्यांची माणसं आले, रडत आले, आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही वडूज पोलीस स्टेशनला फोन हे करा, फिर्याद द्या. ते म्हणले अहो म्हणले ते पोलीसच तिथे येत असतात म्हणले तिथं. आणि मग आम्ही ऑनलाईन पाठवली FIR साताऱ्याला, आणि त्यावेळी तेजस्विनी सातपुते मॅडम होत्या सातारला, त्यांनी त्याची दखल घेतली, ते वडूजला पाठवलं. दुसऱ्या दिवशी 5 वाजता ते माणसांना बॉन्डेड लेबरला त्या लेनी 2 गाड्यातनं घालून पाठवलं इकडं अक्कलकोटला. म्हणजे FIR ही इमिजिएट द्यायला पाहिजे. आणि मिसयूज कसं असतं की मिसयूज हा कायद्यामध्ये काही प्रमाणात होतो, काही प्रमाणात होत नाही. आता याच्यामध्ये एक मिसयूज होण्यासारखं मोठं कलम कुठलं आहे की गिव्हिंग द फॉल्स मॅरेज, म्हणजे लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करणे. आता हे जे म्हणतात त्यावेळी अशा गोष्टीला पुरावा काहीच नसतो, ती विक्टीम आणि हे. आणि आता आपण बघतो की प्रेम प्रकरण असतात, हे होतात, आणि नंतर भांडणं झाल्यावर मग ते इट टर्न इन टू रेप. तर अशा अशा घटना घडत पण असतात. पण त्या करस्पॉन्डिंग एव्हिडन्स ॲक्टमध्ये एक अशी तरतूद करायला पाहिजे की स्ट्रिक्ट प्रूफ हे असं ठेवायला पाहिजे, अशी जी काही कलमं आहेत ती. आणि खूप चांगले बदल झालेत. कम्युनिटी सर्व्हिस हा मी म्हणतो हा तर अतिशय क्रांतिकारी बदल आहे शिक्षेमध्ये. इतक्या दिवस काय करत होतो आपण, दंड करायचा आणि शिक्षा भोगायला जेल रेडीच आहे. त्यापेक्षा यांना जर आपण सांगितलं की बाबा तू या ठिकाणी कॅन्सरग्रस्त पेशंटना सेवा कर, म्हणजे त्या मॅनफोर्सचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येईल. तर कम्युनिटी सर्व्हिस फॉरेन कंट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे ते घेतलं आहे, ते खूप चांगलं केलेलं आहे. आणि माझं असं एक सरकारला पण विनंती आहे, अधिवक्ता संघाचा अध्यक्ष म्हणून, की जे प्रत्येक खासदार असतात प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी, त्यांनी सेशन होण्याच्या अगोदर बार असोसिएशनला भेट द्यावी आणि काय काय विधेयकं येणार आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल मग प्रॅक्टिकल सजेशन हे वकील लोक देऊ शकतील. कारण तिथं जी डिस्कशन होती आणि किती खासदार त्यामध्ये आपल्यातले भाग घेतात वी आर अननोन. म्हणून तर आपण आता एबीपी माझावरती हा पहिला प्रयत्न करतोय की या माध्यमातून किमान पक्षी या महत्वाच्या विषयावरती चर्चा होईल. वकील साहेब, तुम्ही सरकारी वकील आहात म्हणून हा प्रश्न विचारतो. त्यांनी एक कन्सर्नचा मुद्दा मांडला की मिसयूज आहे. वकील साहेबांनी दुसरा एक मुद्दा मांडला की ज्या वेळेला तुम्हाला बलात्काराची व्याख्या डिफाईन करायची आहे त्याच्यामध्ये पुरावे कसे देणार तुम्ही, त्याचं जे मेरिट आहे ते पुराव्याचं ते कसं करायचं. तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकरणाकडे बघता त्यावेळेला ही बाब तुम्हाला लक्षात येतच असते की बऱ्याच वेळेला कन्सेंट असतं, कन्सेंटलाच तुम्ही नंतर त्याला बलात्कारामध्ये ट्रीट करत असतात. तर कसं आहे माहिती आहे का, कन्सेंट जी आहे ती कन्सेंट कशा पद्धतीने मिळवलेली आहे, तिला दमदाटी करून मिळवलेली आहे, तिला इंटॉक्सिकेशन करून मिळवलेली आहे, आणि अन्य प्रकारचे लाच वगैरे देऊन मिळवलेली आहे. कशा पद्धतीने कन्सेंट, फक्त कन्सेंट ह्या शब्दापुरता आपण मर्यादित न राहता ती संमती कशी मिळवलेली आहे, मुक्त संमती आहे का, स्वेच्छेने दिलेली आहे का तिला आमिषाला बळी पडून ती संमती देते, या गोष्टी त्या ठिकाणी बघणं खूप गरजेचं असतं. आणि मिसयूजचा जर विषय जर आपण बघितला तर आपण त्या नवीन जो कायदा येणार आहे त्याला आपण कुठल्या अँगलनी बघतो त्या दृष्टिकोनातून तो तसा त्याचा अर्थ काढला. तुमच्याशी निगडीत मी 2 मुद्दे मी तुम्हाला विचारतो. मगाशी थोडंसं आपण एक करेक्शन पण करू. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत निकाल देणं अपेक्षित आहे आणि 15व्या दिवशी तो निकाल डिस्प्ले व्हायला पाहिजे. हा एक मुद्दा, याच्यावरती तुमचं मत मला हवं आहे. आणि दुसरा जो मुद्दा असा आहे की खटल्याच्या सुनावणीला विलंब होऊ नये म्हणून ज्या खटल्यामध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा प्रकरणात केवळ घोषवारा पुरेसा आहे. आणि असं म्हटलं जातं की यामुळे 40% प्रकरणं जी कोर्टात जाऊन थांबतात, कंपाईल होत राहतात, ते प्रमाण कमी होईल. सो तुम्हाला मला हे विचारायचं की 30 दिवसामध्ये निकाल देणं शक्य आहे का एकदा तुमचा खटला पूर्ण झाल्यानंतर? आणि हे जे 40% प्रकरणं कमी होतील, घोषवाराच फक्त दिला तरी चालण्यासारखं आहे का? एखादं दुसरं उदाहरण दिलं तरी तुम्ही चालेल. 30 दिवसात निकाल देणं शक्य आहे. त्याच्यासाठी पोलीस मशिनरी असेल, न्यायालयीन यंत्रणा असेल आणि सरकारी वकिलांची टीम असेल, यांचं प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे.
समजा आम्ही प्रोग्राम लावला एका केसचा, तर ती केस 4 दिवसाच्या आत सुद्धा या ठिकाणी संपू शकते आणि त्यानंतर युक्तिवादासाठी तारीख नेमून निकालासाठी तारीख पुढची पडू शकते. मग त्यासाठी खटल्यांची जी प्रलंबित संख्या आहे ती या आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या संख्येच्या खटल्यांच्या प्रलंबित संख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची संख्या नसल्यामुळं हे 30 दिवसात निकाल होणं लगेच शक्य होणार नाही असं मला वाटतं. तर त्याला अनुसरून न्यायाधीशांची जर संख्या वाढवली आणि पोलिसांचा जो तपासाचा जो भाग आहे, जसं आपण म्हणलं की 90 दिवसाच्या आत तपास करणं गरजेचं आहे, पूर्ण करणं, तर पोलिसांची देखील म्हणजे तपास करणाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची देखील संख्या खूप कमी आहे. आज आपण बघतो की पोलीस मशिनरीला बंदोबस्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तणाव असतो. या आपल्या सोलापूरमध्ये जर बघितलं तर एवढ्या जयंत्या या ठिकाणी सोलापूरमध्ये साजऱ्या केल्या जातात, तर त्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग, तपासाचा जो भाग आहे तो पोलिसांनी करण्यापेक्षा या जयंतीचा बंदोबस्तमध्येच त्यांचा त्या ठिकाणी खूप वेळ त्या ठिकाणी जात असतो. तर याच्यामध्ये हा जे पोलीस विभाग जो आहे याच्यामध्ये तपासाची पूर्ण कार्यपद्धती बघणारा विभाग वेगळा केला पाहिजे आणि हा बंदोबस्त वगैरे जो आहे यांचा एक विभाग वेगळा केला पाहिजे, जेणेकरून दिलेल्या मुदतीमध्ये तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये जर दोषारोपपत्र आलं, न्यायाधीशांची संख्या जर त्या ठिकाणी मुबलक नेमली गेली तर निश्चितच 30 दिवसाच्या आत या ठिकाणी खटल्याचा निकाल लागू शकतो. आता आपण या मुलाखतीच्या ह्या आपल्या चर्चेच्या शेवटच्या भागाकडे आहोत. तुम्हा चौघांनाही मी थोडासा वेळ देतो की मला तुम्हा चौघांकडनं एखाद दुसरं उदाहरण असं अपेक्षित आहे की हे अत्यंत जुने असे कायदे असल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कधी कधी फार गमतीशीर गोष्टी उभा राहिल्या असू शकतात, असतीलही, किंवा प्रत्यक्षात न्यायही त्यांना मिळत नसेल. यांना विचार करायला वेळ देईपर्यंत काही गोष्टी मी पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की मॉब लिंचिंगच्या ज्या काही घटना या देशभरामध्ये घडल्यात, विशेषतः गेल्या 8-9 वर्षामध्ये राहू दे, तुमच्या 8-9 वर्षामध्ये जी चर्चा झाली त्याच्यातनं या घटनेची चर्चा होत असताना केंद्र सरकार काही बोलत नाही, स्पेशली देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत, अशा अर्थाची राजकीय टीका पण होत होती. इथून पुढे झुंडशाहीनं कुठलाही एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला, कारण मी काल RTI मधले मुंबईतल्या एका RTI कार्यकर्त्यांनी अँटी करप्शन ब्युरोच्या अंतर्गत ज्या ज्या कारवाया झाल्या त्यातल्या किती अधिकाऱ्यावरती सरकारनं प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी परवानगी दिली याची माहिती त्यांनी त्या सन्माननीय गृहस्थांनी काढली होती. जवळपास 140 अधिकारी असे आहेत की ज्यांच्यावरती अद्याप सरकारनं परवानगी दिलेली नाही, परंतु नव्या बदलामध्ये मात्र सरकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत तो अहवाल द्यायचा आहे. बलात्काराची शिक्षा जी पूर्वी 7 वर्षे होती आता ती 10 वर्ष असेल आणि आधीचं याच्यामध्ये चौकशी प्रक्रिया हे 180 दिवसात पूर्ण करायची आहे. 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करायचं आहे. पहिल्यांदाच दहशतवादाची व्याख्या केलेली आहे. राजद्रोहाचं कलम वगळलं आहे, परंतु त्याला देशद्रोह अशा अर्थाने त्याच्याशी जोडलं गेलं आणि देशद्रोह कशाला म्हणायचं त्याबद्दलच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या नव्या बदलामध्ये सांगण्यात आले. सो मानेसाहेब, मला जरा 1-2 प्रसंग जे तुम्हाला असं वाटतात, कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये माननीय गृहमंत्री जे म्हणाले की हे ब्रिटिशकालीन कायदे होते, म्हणजे आता दिसतं पण आहे की 1860चा कायदा, 1898चा कायदा, 1972चा कायदा, तर हे खरंच कायदे एवढे जुनाट झालेले होते का? जो आपला भारतीय पुराव्याचा कायद्याचा जे आहे तो अतिशय चांगल्या रीतीने ड्राफ्ट केलेला आहे. ओके. त्यामध्ये आपण बघितलं असेल की त्या भारतीय पुराव्याच्या कायद्याच्यामध्ये त्या सेक्शनमध्ये काही बदल झालेले नाहीत, एक 10% बदल झालेले आहेत. मुख्य IPC मध्ये बदल झालेत आणि ते खूप चांगल्या झालेले आहेत. त्या ज्यावेळी हे कायदे बनवले ते शिक्षा होती त्यावेळी रुपयाला किंमत होती, म्हणजे 1930च्या ह्याच्यामध्ये सर लोकांना म्हणजे गुरुजींना पगार 30 रुपये होता. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या दंडाची रक्कम 250 वगैरे एका गुन्ह्यात ठेवली आणि आता 250 रुपये म्हणजे काही हास्यास्पद झालेले आहेत. काही कलम नुसती दंडपात्र आहेत आणि त्याला जी हे ठेवलेले आहेत मॉनिटरी ते खूपच हास्यास्पद अशी होती आणि ज्या डेफिनेशन्स काय वेळी होत्या त्या अतिशय क्लिष्ट होत्या, त्या चांगल्या झालेल्या आहेत. त्यामुळे खूपशा असे एखादं दुसरं उदाहरण तुम्हाला लगेच आठवतं की एक अशी घटना घडली की तुम्हाला वाटलं की अरे केव्हाचा कायदा आहे, काय चाललंय हे सगळं? तसे अनेक आहेत, पण आता एखाद दुसरं आठवतं मला सांगा. रियाज साहेब, तुम्हाला जर आठवतं तोपर्यंत सांगा. कुणालाही तुम्हाला एखादं दुसरं उदाहरण आठवतं? स्पीडी जस्टिसच्या बाबतीत मला एक आलेला अनुभव असं मी सांगतो की आता सध्या आपण सगळ्या गोष्टी सांगतोय की हे लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी हे सगळे कायदे बनवत आहेत.
तर एक प्रसंग असा आला होता की नवरा बायकोचं भांडण झालं होतं Right. आणि त्याच्यामध्ये 498ची केस आपल्याला माहिती आहे की छळ केलं म्हणून वगैरे. तर त्या महिलेने पोलीस स्टेशनला केस केली होती आणि ते नंतर कोर्टात चार्जशीट दाखल झालं होतं. आणि नंतर त्यांच्यामध्ये जे आहे समाजातील काही व्यक्तींनी बसून ते मिटवलं होतं आणि ते परत नांदायला पण गेली होती. परंतु फिर्याद पोलीस स्टेशनला दिल्यामुळे आणि ते केस कोर्टात प्रलंबित असल्यामुळे आणि त्यांना कुणी नंतर न बोलवल्यामुळे ते दोघंही पती पत्नी व्यवस्थित संसार केले आणि सुमारे 25 वर्षानंतर तो पती कोर्टात येत नाही म्हणून कोर्टाने त्याला वॉरंट काढलं आणि 25 वर्षानंतर त्याला अटक करून पोलिसांनी कोर्टामध्ये आणलं. आणि त्यावेळेस विचारलं तू एवढ्या दिवस का आला नाही, तर म्हणतला की माझी पत्नी तर माझ्यासोबतच नांदत आहे त्यामुळे मला वाटलं केस संपली का काय. आणि ती पत्नी पण सोबत, म्हणजे त्यांचं वय पण एवढं झालं होतं की 25 वर्षानंतर ते कोर्टामध्ये आले. पण खरं तर हा कायद्यापेक्षा न्यायालयीन प्रक्रियेतल्या गफलतीचा भाग अधिक आहे. गफलतीचा भाग म्हणण्यापेक्षा ओव्हरबर्डनिंग ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला आता विषय सांगितलं सरकारी वकिलांनी की पोलिसांमध्ये आणि न्यायाधीशामध्ये किंवा बाकीच्या यंत्रणेमध्ये जे आहे समन्वयाचा अभाव म्हणा किंवा मॅन पॉवर कमी असल्यामुळे ह्या ज्या गोष्टी डिले होत जातात. तर एखादी केस पेंडिंग पडली तर 20-20 वर्ष 25-25 वर्ष ते पेंडिंग पडली आणि 20 वर्षानंतर जेव्हा त्यांना काय आलं ते आपल्या दोघांची केस त्यानंतर न्यायाधीश सुद्धा हसले वॉरंट. मग त्याला वॉरंटला आणल्यानंतर मग त्याच दिवशी त्या न्यायाधीश साहेबांनी त्याची दखल घेतली, दोघांना उभं केलं आणि ते केस पण संपवले ऑन द सेम डे. म्हणजे गमतीचा भाग वेगळा, परंतु न्याय व्यवस्थेमध्ये एवढा उशीर का झाला ह्याच्या मागे खूप बरीच कारणं आहेत. याचा अर्थ असा नव्हे की फक्त कायदे निष्क्रिय होते पण अंमलबजावणी करण्याची जी यंत्रणा होती ती तोकडी असल्यामुळे हे डिले होत गेलेला आहे. आणि बार काउन्सिलच्या अध्यक्षाकडे बऱ्याच अशा गोष्टी असतील. बऱ्याच वेळा मी वैवाहिक वादाची प्रकरणं हाताळत असताना डोमेस्टिक व्हायलन्सची म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायद्याची जी काही प्रकरणं असतील किंवा म्युच्युअल कन्सेंटनं डिवोर्स पिटिशन असेल, संमतीनं घटस्फोटाची प्रकरणं, ह्याच्यामध्ये ज्या महिला असतात त्या अतिशय संवेदनशील असतात. ते इतक्या आक्रमकतेनं कोर्टात येत असतात. बऱ्याच वेळा वकिलावरती ओरडतात, बऱ्याच वेळा न्यायाधीशावरती ओरडतात, न्याय व्यवस्थेवरती आक्रोश करत असतात. त्यावेळी मात्र आमची मोठ्या प्रमाणात गोची होत असते की त्यांना अपेक्षित असतं की आज प्रकरण दाखल झालं, कायद्यामध्ये तरतूद आहे 30 दिवसामध्ये डिस्पोजल पाहिजे डोमेस्टिक व्हायलन्सचं. परंतु तसं होताना बऱ्याच वेळा अडचणी येत असतात की बऱ्याच वेळा कोर्ट गैरहजर असतं. त्याच बऱ्याच वेळा अदर साईडचा म्हणजे अपोजिटचा जो विरोधी पक्षकार आहे तो गैरहजर असतो किंवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर असतात. अशा बऱ्याच अडचणीत असतात. दरम्यानच्या कालखंडामध्ये काही वेळा एखादा पक्षकार मयत होत असतो. त्यावेळी हा जो प्रकार आहे त्यावेळी त्या मधल्या काळातली जी घालमेल असते पक्षकाराची ती खूप मोठ्या प्रमाणात असते. आता म्युच्युअल कन्सेंटनं डिवोर्स पाहिजे, आज मोठ्या प्रमाणात डिवोर्सची प्रकरणं सोलापुरात आम्ही पाहतोय तर हजारो प्रकरणं दाखल होत आहेत. त्या कौटुंबिक हिंसाचाराची मोठ्या प्रमाणात 3-3 कोर्ट आहेत. तुम्हाला वाटतं त्यामुळे आता ह्या नव्या बदलामुळे अधिक प्रकरणं वाढतील असं वाटतं? नाही, अधिक प्रकरणं नाही, डिस्पोजलला थोडीशी मदत होईल त्याबद्दल प्रश्न नाही, परंतु ह्याच्यावरती आणखीन प्रभावीपणे काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या समन्स बजावणे असेल, त्यानंतर डिस्पोजल झाल्यानंतर त्याची विशेष प्रमाणात अंमलबजावणीचं काम असेल. आता DGP साहेबांनी सांगितलं की न्यायव्यवस्थेत बऱ्याच गोष्टी आहेत की अपुरा स्टाफ असेल, अपुरी ज्युडिशियरी असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत पोलीस खात्यात. DGP साहेब, तुम्ही मला एक सांगा, आता माझा हा समज आहे, मला मिळालेली माहिती की प्रत्येक न्यायाधीशाला त्यांच्या महिन्याच्या काळामध्ये त्यांनी किती केसेस डिस्पोज ऑफ कराव्यात त्याबद्दलचं लिमिटेशन, म्हणजे त्यांना ते ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत, त्याबद्दलचे अहवालसुद्धा त्यांना सन्माननीय उच्च न्यायालयाला पाठवावे लागतात. मला आशा आहे की त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट किती आला वगैरे ह्याही गोष्टी बघितल्या जात असतील. तसंच तुमच्यासाठी सुद्धा ह्याबद्दलचे काही पॅरामीटर्स आहेत का? आणि जर ते तसे असतील तर प्रत्यक्षात हे इतके जुनाट कायदे होते त्यामुळे आपण खूप हातबल झालो, असं कधी घडलं एखाद दुसरा प्रसंग? कायद्यामुळे हातबल घडलं असं नाही झालेलं. फक्त ही जी प्रक्रिया आहे ही तपासाची प्रक्रिया असेल, बऱ्याच वेळा तर आयोग काय करतात त्याबद्दल, त्या तपासामध्ये जे काही गोष्टी चुकीच्या काही घडतात त्याबद्दल असेल तर त्याच्या बाबतीत खूप कधी कधी संताप निर्माण होतो. कारण आपण न्यायालयामध्ये प्रामाणिकपणे काम करून ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला म्हणजे आटोकाट प्रयत्न करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तपासामध्ये जर चुका असतील तर त्या झालेल्या चुका आपल्याला मुंबई उच्च न्यायालय असेल, माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, यांच्या न्यायनिवाडानं थोडेफार दुरुस्त करता येतात. पण एकदमच पूर्वेचं पश्चिम आणि काळ्याचं पांढरं असं करता येत नाही त्याच्यामध्ये. आणि कित्येक वेळेला म्हणजे डिफेन्स लॉयर काय करत असतात की तपासात झालेल्या चुका
आणि याच्यामुळं हा आरोपी त्यामुळं दोषी नाही आहे इतकं त्या ठिकाणी ते रेकॉर्डवर आणलं की तो आरोपी या ठिकाणी त्याच्यावर जे चार्ज ठेवलेले असतात त्याच्यातनं तो निर्दोष मुक्त होत असतो. जसं हे कायद्यामध्ये जे आत्ता बदल आलेले आहेत तर ह्या तपासामध्ये देखील आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. पोलिसांवर सुद्धा या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून असेल तर ते नियंत्रण येणं खूप गरजेचं आहे की जर समजा एखादा फॉल्टी इन्व्हेस्टिगेशन असा शेरा जर मान्य न्यायालयाने निकालपत्रामध्ये दिला असेल तर त्या पोलिसांना काम करण्याचा अधिकार राहणार नाही. इथपर्यंत कडक कायदा होणं गरजेचं आहे. नाहीतर आपण कित्येक वेळेला बघत असतो की तपास अधिकारी चुका करतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी आरोपी हे निर्दोष सुटत असतात. असं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते. राईट. माझ्या माहितीनुसार आपली जी प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे सीबीआयमध्ये एखाद्या गुन्ह्याचा जर तपास होत असेल तर तो मुळात ते जे विधिज्ञ असतात त्यांच्या डिपार्टमेंटमधले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कन्सेंट नच होतो अशी माझी माहिती आहे, कारण मी काही प्रकरणात बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिवंगत श्री RR पाटील यांच्या काळामध्ये तशा पद्धतीची एक यंत्रणा सक्षमपणे उभारण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला माहिती नाही की ते पोलीस अधिकारी तशा पद्धतीचं त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतात का. मानेसाहेब, एखादा दुसरा प्रसंग जो तुम्हाला आत्ता आठवला असेल तर आपण घेऊया आणि मग थांबूया. आठवतं ह्या खरंच हे इतके जुनाट कायदे होते की ज्यामुळे त्यांनी सांगितलं तसं काही घडलंय. थांबूया आपण इथे. मला खात्री आहे दुसरं काय करायला पाहिजे, एक महत्वाचं एक अजून एक सुधारणा किंवा हे करायला पाहिजे की इतक्या सगळ्यांचा असा समज असतो की कोर्टात तो बसलेला पाठीमागं बसलेला जो मनुष्य आहे त्यांनी गुन्हा केलेलाच आहे आणि तो एक जो सामाजिक सिनेमा वगैरे इतकं गैरसमज पसरून दिले असतात की खोटे खटले दाखल केल्यावर सुद्धा त्या फिर्यादीला शिक्षा होण्याचं एक कलम ठेवलं पाहिजे. आता परवाच माझ्या केसचा निकाल झाला, 12 वर्षांनी निकाल लागला. ॲक्सिडेंटची केस त्या फिर्यादीने मर्डरच्या केसमध्ये टर्न केली होती. आता 12 वर्ष तो हेलपाटा घालतोय, त्याला आता कोण हे करणार आहे. नवरा बायको सासरा पूर्णपणे खोटी केस दिसते आणि त्याची प्रोव्हिजनच नाही कुठं. तर हे एक प्रोव्हिजन जे करायला पाहिजे. आता एखादा रेपचा खटला एखादा तरुणावर दाखल झाला त्याचं भावविश्व जीवन उद्ध्वस्त होऊन जातं, पण त्या मुलीला काहीच होत नाही. तर हे जे आहेत खोटे खटले दाखल करणाऱ्यावर कारवाई हे सुद्धा पण माझ्या माहितीनं तसं प्रोव्हिजन आहे ना. नाही. फक्त ते काय म्हणतात, दावा दाखल झाल्यानंतर तुम्ही सुटल्यानंतर दावा दाखल करा मॅलिशियस प्रॉसिक्युशनचा, पण ते सिद्धच होत नाही. आत्तापर्यंत पूर्ण ह्याच्या इतिहासामध्ये भारताच्या एक 8-10 याच्यामध्ये झालं असेल, ते होतच नाही. त्याच प्रोव्हिजन ठेवले पाहिजे की फाइंडिंग तुम्ही दिली ना फॉल्स केस आहे, कॉम्पन्सेशन द्यायला पाहिजे आरोपीला. ही अत्यंत गंभीर मुद्द्यावरती आपण ही चर्चा थांबूया. मला माहिती आहे की ही चर्चेची सुरुवात आहे, कारण देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये चर्चेची फक्त सुरुवातच केलेली आहे. स्टँडिंग कमिटीकडे ते गेलेले आहे. मला आशा आहे की बार काउन्सिलची सगळी मतं येतील, देश पातळीवरती याच्यावरती चर्चा होईल. परंतु आम्ही अत्यंत विनम्रपणे हे सांगू शकतो की ABP माझा हे पहिलं असं चॅनल असेल की ज्यांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि किमान प्राथमिक पातळीवरती, कारण माझ्या मते IO म्हणजे पोलीस स्टेशन आणि जी प्रायमरी ज्युडिशरी आहे त्याच्या लेवलवरतीच या नव्या कायद्याबदल्याचे खूप मोठे परिणाम असतील जे नेहमीप्रमाणे होत असतात. सो थांबूया आपण इथे. माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामन आयुब कागजी, कॅमेरामन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.